आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आपले भुले विसरे मित्र आठवायला लागलेत। त्यातही सर्वाधिक लोकांना आठवण येते ती राज ठाकरे यांची। भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा राज ठाकरेंना आपल्या सोबत येण्याची गळ घातल्याचं कळतंय। इतकंच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे घेत त्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देणार असल्याचं म्हणतात, अशी सुद्धा चर्चा आता रंगायला लागली आहे। आता शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात स्नेहभोजन पे काय चर्चा होते हे बघावं लागेल। राज ठाकरेंना कुठे रक्ताची नाती दाखवली जात आहेत, कुठे सत्तेच्या सूर्याचं आश्वासन दिलं जाईल, कुठे विचारांची नाळ वगैरे सांगितलं जाईल, पण या सगळ्यात राज ठाकरे कुणाच्या जवळ जाणार की सगळ्यांना हातभार अंतरावरतीच ते ठेवणार, हेच पाहणं सगळ्यात औत्सुक्याचं असणार आहे। आणि याच संदर्भातला उहापोह आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे, शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी आपल्यासोबत थोड्याच वेळा चर्चेत असतील। शिंदेंकडनं राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण येणार अशी बातमी समोर आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या आपण सुरुवातीला ऐकूया। मनसेकडनं काय प्रत्युत्तर मिळाले तेही जाणून घ्यायचंय। मला असं वाटतं कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं ह्याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते, अशातला काही भाग नाही आहे। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना। तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला हे तुम्हाला वारंवार माहिती आहे। मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतील। आणि मी सुरुवातीला योगेश खैरे यांच्याकडे जाईन। योगेश खैरेजी, राज ठाकरे यांना सर्वाधिक डिमांड या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे। डिमांड म्हणजे त्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे, कारण सगळ्या लोकांना वाटतंय की राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं, आमच्याबरोबर युती करावी, त्यांची जी ताकद आहे ती आमच्या पाठीमागे उभी करावी। मनसैनिकांना काय वाटतं, राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा? निर्णय राज ठाकरेच घेतील, पण मनसैनिकांच्या मनात काय आहे? एक तर लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र सैनिकांच्या मनात तेच असतं जे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या मनात असतं। त्यामुळं आमचे विचार आणि आमची मतं काय राजसाहेब ठाकरेंपेक्षा वेगळे असणार नाहीत। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आमचा पक्ष हा आदेशावर चालतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीचा जो आदेश देतात त्याचं पालन करणं आमचं सर्वांचं काम असतं, ते आम्ही सर्वजण करत असतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जेव्हापासून स्थापन झालाय 2006 साली, तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवत आलोय। म्हणजे अगदी मागच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूला 3-3 पक्ष एकत्रित असताना सुद्धा आम्ही वेगळे निवडणूक लढलो, स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढलो। पण त्यावेळी सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आदेश अनेकांनी सगळ्यांनी पाळला। एकट्याच्या जीवावर निवडणूक लढायची तो पाळला। आणि आता जर कोणाचे प्रस्ताव येत असतील आणि त्या प्रस्तावांवर राजसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि त्या पद्धतीने सगळेजण पुढे जातील। डॉक्टर राजू वाघमारे, राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रस्ताव ठेवलेला आहे, शिंदे सुद्धा प्रस्ताव ठेवतील असं कळतंय। एकीकडे रक्ताचं नातं आहे, एकीकडे मूळ शिवसेना जी तुम्ही म्हणता तसं आहे। राज ठाकरेंपुढे सध्या तुमचा राजकीय एक्सपिरियन्स बघता सगळ्यात फिजिबल पर्याय तुम्हाला कुठला आणि का वाटतोय?
नम्रताजी, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो रक्ताच्या नात्याची आता ग्वाही दिली जाते किंवा रक्ताच्या नात्याबद्दल सतत सांगितलं जातं, त्या रक्ताच्या नात्यानेच राजसाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना बाहेर पडायला प्रवृत्त केलं. तेव्हा रक्ताचं नातंच होतं, पण ह्याच उद्धवजींच्या हट्टापोटी राजसाहेबांना शिवसेना त्यावेळी सोडायला लागली. त्याच्यामुळे आता परत राजसाहेब त्याच उद्धवजींच्या बरोबर जातील आणि जाण्यासारखं किंवा तिकडे राजसाहेब गेल्यानंतर त्यांना मिळण्यासारखं तिकडे काही नाही आहे ना. आज पूर्णपणे आहोटी लागलेली आहे. आजचा वर्धापन दिन त्यांनी षण्मुखानंद सोडून दुसऱ्या छोट्या हॉलमध्ये घेतला असता तरी चाललं असतं, कारण षण्मुखानंद पण भरेल की नाही याच्यात शंका आहे. आज ही परिस्थिती असताना राजसाहेब उद्धवजींकडे कशाला जातील हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं राजसाहेबांबरोबरचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत. आमचं मनसे बरोबरचं बोलणं हे याच्यापूर्वीही सुरू होतं. आमचे नेते आदरणीय उदय सामंतजी हे राजसाहेबांबरोबर याच्या अगोदरही बोलणी करत होते. मधल्या काळामध्ये फडणवीसजींनी राजसाहेबांबरोबर बोलणं केलं, त्याच्यानंतरही उदय सामंत साहेबांचं राजसाहेबांबरोबर बोलणं झालेलं आहे. आमची चर्चा सकारात्मक आहे. आमची आयडिओलॉजी जर तुम्ही बघाल तर ज्या मेजर पॉइंट्स आहेत हिंदुत्वाचे त्याच्यावर आमची आयडिओलॉजी एका बाजूला आहे. त्याच्यामुळे आणि राहिलेला प्रश्न जो आहे की आता शिवसेना म्हणून महाराष्ट्राने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा एकमेव नेता म्हणून एकनाथरावजी शिंदेंना स्वीकारलेला आहे. आम्ही निवडणुकीतही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे जर शिवसेना आहे तर एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत तर राजसाहेब शिवसेनेकडे येऊ शकतात. उभाटाकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि निवडणुकांमध्ये जेवढे लोक तुमच्या बरोबर जास्त येतील तेवढा तुम्हाला फायदा आहे. त्या हिशोबाने आमची बोलणी सुरू आहेत आणि सकारात्मक आहेत. बर, नाही, राज ठाकरे सोबत येणार, मी तुम्हाला हा खरं तर प्रश्न विचारणार होते की राज ठाकरेच का, पण मला वाटतं तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण राज ठाकरे जर सोबत येणार असतील तर राज ठाकरेंना तुम्ही फक्त काही प्रचाराची व्यक्ती किंवा प्रचारासाठी घेतलेला पक्ष असं घेणार नाही आहात. राज ठाकरेंना एक ठोस आश्वासन द्यावं लागेल. त्यांचाही पक्ष, त्याचंही अस्तित्व आहे हे मान्य करावं लागेल. सीट शेअरिंग, आधीच महायुतीमध्ये एवढा गोंधळ आहे, त्यात राज ठाकरे जर तुमच्या सोबत आले तर आणखीन कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे तुम्हाला, डॉक्टर वाघमारे, की ह्या सगळ्याला स्वबळाची नांदी म्हणायचं, आम्ही ह्या सगळ्याला स्वबळाची नांदी समजायचं का? नाही 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 नाही, महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायचं आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे. शिंदे साहेबांनी ठरवलंय, फडणवीस साहेबांनी ठरवलंय, अजितदादांनी ठरवलंय. त्याच्यामुळे महायुतीच्या नावाखाली आम्ही पूर्णपणे इलेक्शन लढतोय. आता राजसाहेब जर आमच्या बरोबर आले तर महायुती त्याचा विचार करेल. जरी ते आमच्या बरोबर, आमच्या पक्षाबरोबर आले तरी त्याचा विचार आम्ही नक्कीच करू आणि त्यांच्या ताकदीप्रमाणे, त्यांच्या मागण्यांप्रमाणे, त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने सीट शेअरिंग करता येईल, त्यांच्याबरोबर कोणत्या पद्धतीने कोणती आश्वासनं देता येईल त्याची आम्ही पूर्णपणे तयारी केली. आणि पुढचं जर सकारात्मक पाऊल तिकडून आलं तर आम्ही आमचं पाऊल टाकलेलं आहे, आम्ही पुढे जायला तयार आहोत. तुम्ही राज ठाकरेंना सोबत घ्यायचं म्हणतायत, राज ठाकरेंना शिंदे सोबत घेणार आहेत, महायुतीत त्यांना आणायचे प्रयत्न का होत नाहीयेत? फक्त शिंदेसोबत का? आता कारण कसं आहे की हा निर्णय महायुती बरोबर जायचं की आमच्या शिवसेनेबरोबर यायचं, हा निर्णय सर्वस्वी आदरणीय राजसाहेब ठाकरेंवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे जर त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल, कारण आम्ही शिवसैनिक आहोत, आमची शिवसेना आहे आणि आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन
पुढे जाणारी शिवसेना आहे. त्याच्यामुळे त्यांना जर आमच्याकडची जवळीक ही नॅचरल वाटत असेल आणि त्यामुळे ते जर आमच्या बरोबर येत असतील तर ते साहजिकच ती गोष्ट आहे की ते मग महायुतीचा विचार करणार नाहीत. कारण महायुतीमध्ये राष्ट्रवादी पण आहे. राष्ट्रवादीचे विचार कदाचित त्यांना पटणारे नसतील, त्याच्यामुळे त्यांना महायुतीत यायचं नसेल. त्याच्यामुळे जर तुम्ही पॉलिटिकली जर ऍडजस्टमेंट बघितली तर आमची शिवसेना जी आहे ती राजसाहेब ठाकरेंना आयडिओलॉजिकली, राजकारणाच्या दृष्टीने, पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने जवळची आहे आणि फायद्याची आहे. त्याच्यामुळे कदाचित आमच्या बरोबर येण्याचा निर्णय हा होऊ शकतो. पण शेवटी राजकारण आहे, निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरे घेणार आहेत. तर आम्ही त्यांच्याकडे तो निर्णय सोपवलेला आहे. आम्ही तर सकारात्मक आहोत म्हणून आमच्या बाजूनी त्या पद्धतीची बोलणी सुरू आहे. बर, योगेश खैरेजी, राज ठाकरेंनी समजा कार्यकर्त्यांना, जसा कालचं माहितीये की काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नगरसेवकांना प्रश्न विचारला होता की आपण राज ठाकरेंना सोबत घ्यायचं का, ज्याचं उत्तर सकारात्मक आलंय. तसंच आता राज ठाकरेंनी तुम्हाला कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की आपण कुणासोबत जायचं, उद्धव ठाकरेंसोबत की एकनाथ शिंदेसोबत की आणखीन कुणासोबत. कार्यकर्त्यांना काय वाटतं, कुठली गोष्ट सोयीची असेल? म्हणजे आपण आता फक्त 2 शिवसेनांचा विचार करूया, आपण इतर पक्ष बाजूला ठेवूया किंवा महायुती बाजूला ठेवूया. उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना, कार्यकर्त्यांना काय जवळचं वाटतं? नाही, आता हा कुणासोबत जायचं ते कुणाचे प्रस्ताव आलेत आणि त्यानंतर ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील किंवा ते कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील त्यावेळेस जे महाराष्ट्र सैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे समोर आपलं मतं मांडतील. आता ती मतं आत्ताच कोण मांडल असं मला वाटत नाही. तो पक्षांतर्गत विषय आहे, त्यामुळं त्या संदर्भातली मतं राजसाहेब ठाकरेंनी विचारल्यानंतर त्यांच्या समोरच मांडली जातील. मला फक्त आता एक सांगायचंय की आता वाघमारे जी आता म्हटले ते पहिल्यांदा तर आधी नंतर म्हटले की आमची आणि त्यांची आयडिओलॉजी एक आहे. पण आधी ते बोलताना असं म्हटले की वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढं नेणारे एकमेव एकनाथ शिंदे साहेब आहेत. आता तसं जर म्हणायला गेलं तर मग आम्ही आयडिओलॉजिकली एक कसे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, मग ते हिंदुत्वाचे असोत किंवा मराठीच्या मुद्द्याचा असोत, हे विचार माननीय राजसाहेब ठाकरे अतिशय दमदारपणे पुढं नेत आहेत. हे वास्तव हे आपण सगळेजण बघतो. आता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की उदय सामंत साहेबांशी आमच्या काही त्यांच्या चर्चा झाल्यात, तर मला तर अशी काही माहिती नाही, काय युती संदर्भातल्या वगैरे काही चर्चा झाल्यात असं याची माहिती माझ्याकडे नाही. आणि ज्या वेळी उदय सामंत साहेब राजसाहेबांना भेटलेत त्यावेळेस त्यांनी बाहेर आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू आहेत, अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलेलं नाहीये. आता तुम्हाला एक सांगतो की जर एकत्र येण्याचं मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा शिवसेना शिंदे साहेबांचा पक्ष असो, ज्यावेळी हा विषय जेव्हा सुरू झाला, महेश मांजरेकर साहेबांना ज्यावेळेस राजसाहेबांनी मुलाखत दिली त्या पॉडकास्टमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जे लार्जर कॅनव्हासचं चित्र मांडलं होतं, म्हणजे मराठीसाठी, मराठीच्या विषयासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीचा तो विचार होता. आता जर मला म्हणजे वाघमारे साहेबांना विचारायचंय की जर का ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत असतील तर हा मराठीचा विषय जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी मोठ्या कॅनव्हासवर मांडलाय, हा तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनीच पुढे आणलेला विषय आहे. मग त्या विषया संदर्भात असं असताना हिंदीची सक्ती केली जात असताना तो जी आर शिवसेनेचे जे मंत्री आहेत दादा भुसे साहेब त्यांनी तो जी आर काढलाय, म्हणजे मग हे कॉन्ट्रडिक्ट होतंय ना. विचारूया आपण. बाळासाहेबांचे विचार आणि आताचा जे मराठीचा विचार हा जर का एक असेल तर मग इथं कॉन्ट्रडिक्शन दिसतंय. या संदर्भात पण त्यांनी सांगितलं पाहिजे आणि मराठीच्या विषयावर त्यांच्या सकट सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या विषयासाठी. बर, डॉक्टर राजू वाघमारे त्यांचं असं म्हणणं आहे की आयदर ही बोलाची कडी आहे की आम्ही बाळासाहेबांचे विचार वगैरे पुढे नेतोय आणि राज ठाकरेंचे आमचे विचार एक आहेत, ही आयदर बोलाची कडी असू शकते किंवा असे काही निर्णय घ्यायला तुमच्यावरती दबाव असू शकतो जेणेकरून विचार तुम्ही एक आहे जो दावा करताय तो दावा काही पूर्णपणे खरा नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
सगळ्यात पहिली गोष्ट, सगळे विचार आमचे एक आहेत असं मी बोललेलो नाही. जो मोठा विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, त्याच्यावर तर आमच्याकडे पण आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर पुढे चाललोय. राहिला प्रश्न की या महाराष्ट्राने शिवसेनेला आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदेंना स्वीकारलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाणारा शिवसेना हा पक्ष हे महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे जनतेने जर आम्हाला स्वीकारलंय शिवसेना म्हणून, जनतेने आम्हाला भरघोस मतं दिली, आम्ही 100 आमदार लढलो आणि आमचे 80 आमदार निवडून आले, म्हणजे 80% रिझल्ट हा कधीच झाला नव्हता शिवसेनेचा. मग जर महाराष्ट्राने आम्हाला स्वीकारलंय शिवसेना म्हणून आम्ही सांगतोय की शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारा नेता जर कोण असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आहेत, कारण महाराष्ट्राने जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. राहिला प्रश्न आता ते जे म्हणतायत की या विषयामध्ये त्यांनी तो शाळेचा जो विषय आणला हिंदी वगैरे त्या बाबतीत, तर त्या बाबतीत महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत, आम्ही एकत्र बसून तो निर्णय घेऊ. अनिवार्य हा शब्द काढलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की तो हिंदीच्या अगोदर जर दुसरी कुठची लँग्वेज शिकायची असेल तर पटसंख्या 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण तेही करू शकतो आणि त्याच्यावर अजून चर्चा होऊन निर्णय होईल. हा काय निर्णय असा नाही की त्याच्यावर मराठीचं पूर्ण सगळं अवलंबून आहे, कारण मराठी माणूस आणि मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी मराठी माणसांनी, बहुसंख्य मराठी बांधवांनी आणि बंधू भगिनींनी शिवसेना म्हणून आम्हाला स्वीकारलेलं आहे. आणि राजकारणामध्ये स्वीकारलं कधी जातं, कधी तुम्ही सांगू शकता, ज्यावेळी निवडणुकीच्या पटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे प्रतिनिधी निवडून येतात त्यावेळी तुम्ही बोलू शकता की महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीमागे आहे आणि महाराष्ट्रातली बहुसंख्य मराठी जनता ही शिवसेनेच्या बरोबर आहे, कारण त्या पद्धतीच्या निवडणुकीमध्ये आमचा रिझल्ट आहे. म्हणून आम्ही सांगतोय. डॉक्टर थोडासा आडवळणावरचा पण अडचणीचा प्रश्न विचारायचा तुम्हाला, थोडासा आडवळणावरचा पण अडचणीचा. हे बघा, ज्या वेळेला शिवसेना वेगळी झाली, शिवसेना हा एक ठाकरे नावाचा ब्रँड होता ज्याच्यापैकी उद्धव ठाकरे हे वेगळे राहिले आणि त्यानंतरची आताची जी शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना अशी तिची ओळख आहे. त्या शिवसेनेमध्ये शिंदे नावाचा एक ब्रँड तयार होतोय. अशा वेळेला राज ठाकरेंना जवळ करून तुम्ही आणखीन एका ठाकरेंना स्पेस देताय तुमच्या शिवसेनेमध्ये, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट नम्रताजी, हा प्रश्न तुम्ही विचारलात, बरं झालं. एक लक्षात घ्या, कोर्टाने आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण ही आमची निशाणी आहे. हे सर्वोच्च न्यायालयातून, कोर्टातून, निवडणूक आयोगातून आम्हाला माझा तो प्रश्न नाहीये, माझा तो प्रश्न नाहीये. माझा मुद्दा धनुष्यबाणाशी पण नाहीये, शिवसेना पक्षासोबत पण नाहीये. शिवसेना इज इक्वल टू ठाकरे हे जे समीकरण होतं ते शिंदेनी मोडीत काढलेलं आहे आणि आता शिंदेची शिवसेना ही जी ओळख आहे त्या ओळखीच्या स्पेसमध्ये तुम्ही ठाकरेंना पुन्हा एकदा एंट्री देताय राज ठाकरेंच्या निमित्ताने, त्याबद्दल विचारतेय मी. नाही, एक लक्षात घ्या, नाही आम्ही त्यांना एंट्री देतोय म्हणजे काय की दोन राजकीय पक्ष एकत्र येत आहेत, सीट शेअरिंग होईल, निवडणुका होतील, याच्यामध्ये काही राज ठाकरेंचा पक्ष आमच्यामध्ये येणार नाही किंवा आमचा पक्ष त्यांच्यामध्ये जाणार नाही. त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे, आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे. पण आम्ही आता महाराष्ट्राने शिंदे साहेबांना शिवसेनेचा नेता की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललाय, त्याच ताकदीने चाललाय, त्याच कर्मठतेने चाललाय, म्हणून त्यांना स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे आज आमचा मेळावा पण आहे. तो मेळावा वर्धापन दिनाचा वरळीच्या डोम मध्ये आहे की तिथे हजारो शिवसैनिक येणार आणि उभाटाचा जो मेळावा आहे तो षण्मुखानंदची कॅपॅसिटी 2700 खुर्च्यांची आहे
हा फरक तुम्ही लक्षात ठीक आहे आपण त्याकडे आता जाऊया नको, आपण वेगळ्या वळणावरती आलेलो. डीजी सूर्यवंशी आता आपल्यासोबत सहभागी झालेत. सूर्यवंशीजी, एकीकडे राज ठाकरेंना तुम्ही अप्रोच व्हायचा प्रयत्न करतायत, दुसरीकडे शिंदे अप्रोच व्हायचा प्रयत्न करतायत. दोन्ही शिवसेना आहेत, एक शिंदेची एक ठाकरेंची. राज ठाकरे कुठे जातील असं वाटतंय, आणि का त्यांनी तुमच्याकडे काय यावं, असं काय तुम्ही देणार आहात, ऑफर करणार आहात राज ठाकरेंना? गेल्या अनेक वर्षांपासून या महाराष्ट्राच्या जनतेची म्हणजे कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्वांची इच्छा आहे की दोघं भावांनी एक आलं पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 59 वर्षापूर्वी हा जो वटवृक्ष लावला आणि तो वटवृक्ष म्हणजे ठाकरे ब्रँड आहे. आणि दोघं ठाकरे भाऊ या महाराष्ट्र वाचवण्यासाठी आता ही गरज झालेली आहे. ही सद्भावना आम जनतेची, मायबाप जनतेची, आणि म्हणून एकत्र येतील असा आमचा विश्वास आहे. नाही सूर्यवंशीजी, नुसत्या रक्ताच्या नात्याने राजकारणाची भाकरी थापली जात नसते. त्यासाठी काहीतरी त्यांना ठोस ऑफर व्हावं लागतं, जागा द्याव्या लागतात, पक्षाची स्पेस द्यावी लागते. असं काही तुम्ही ऑफर करताय का? त्याबाबत कुठलंही अजून काहीच समोर येत नाहीये, आणि राज ठाकरे आमच्याकडेच येतील असा विश्वास तुम्ही व्यक्त करताय. या बाबतीत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राज ठाकरेचा जो निर्णय घेतील, मी जनतेच्या भावना सांगितल्या. आणि आपण बघितलं की गेल्या 12-13 वर्षापासून केंद्रात, राज्यात भारतीय जनता पार्टीला बहुमत दिल्यानंतर जेव्हा यांना विदर्भ वेगळा करायचा, मराठवाडा वेगळा करायचे, मुंबई वेगळी केंद्रशासित करायची आणि हा डाव जो हाणून पाडायचा असेल तर 100% ठाकरे ब्रँड, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आला पाहिजे अशी भावना. बर खैरेजी, महाराष्ट्र आणि मुंबई वाचवण्यासाठी दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र आलं पाहिजे, ह्या मताशी तुम्ही सहमत आहात का, की महाराष्ट्र वाचवण्यासाठी राज ठाकरेंना इतरही पर्याय आहेत? महाराष्ट्र मुंबई यासाठी आम्ही तर सातत्याने पक्ष स्थापन झाला तेव्हापासून एकटेच लढतोय. आणि जे दोन्ही भाऊ असं जे म्हटलं जातं ते दोन भाऊ आहेत, त्यासोबत मी परत एकदा सांगतो की ते दोन स्वतंत्र पक्षांचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत. त्यामुळं हा निर्णय होताना महाराष्ट्र असेल, मराठी असेल आणि पक्ष असतील या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय होईल. आणि आता यांनी सांगितलं की दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत, महाराष्ट्र हितासाठी एकत्र आले पाहिजेत. तर आम्ही तर 2000 ज्यावेळी मला वाटतंय शिवसेना भाजपची युती तुटली 2014 साली, आणि त्यानंतरच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही सातत्याने त्या निवडणुकांपासून दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतच होतो. 2014 साली आम्ही प्रयत्न केले, आमची फसवणूक झाली. 2017 साली आम्ही प्रयत्न केले, त्यावेळेस सुद्धा फसवणूक झाली. मग अशा पद्धतीने गोष्टी घडल्यानंतर आता ज्यावेळेस या बाबतीतल्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्यात त्यावेळेस आता आम्ही तर सातत्याने ते सांगतोय की जोपर्यंत या संदर्भातला ठोस प्रस्ताव कुणाकडूनही येत नाही आणि तो प्रस्ताव आल्यानंतर त्या संदर्भात राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील आणि कुणाबरोबर जायचं कुणाबरोबर नाही जायचं हे त्यावेळेस ठरवलं जाईल. मग सूर्यवंशीजी, राज ठाकरेंनी सुद्धा त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीयेत, मात्र एक नक्की की राज ठाकरे हे फक्त रक्ताच्या नात्यासाठी वगैरे एकत्र येणारे नाहीयेत किंवा मुंबई वाचवायची असेल ते सांगतात आम्ही मुंबई वाचवण्यासाठी एकटे लढतोय. नाही आता कसं आहे की त्या काळातली मागच्या काळामध्ये काय परिस्थिती होती हे जरी बघितलं तेव्हाची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली असेल, देशातली असेल, आताची राजकीय परिस्थिती याच्यात खूप मोठा फरक आहे. 100% की मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याचं एक चांगलं अस्तित्व आहे आणि ह्या पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे की या महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना समजून कदाचित पुढच्या काळामध्ये जसे आता पूर्ण महाराष्ट्रात महापालिकेच्या प्रभाग रचना वगैरे तयार होत आहेत आणि असा एक विश्वास आहे शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना. मी त्यांच्या भावना सांगतोय कारण जिल्हा प्रमुख म्हणून जेव्हा ग्रामीण शहरात फिरत असतो कामानिमित्त ही खूप चांगल्या भावना की एकत्र आला पाहिजे आणि दोघं पक्षाचे प्रमुख आहेत आदरणीय राजसाहेब, आदरणीय उद्धव साहेब आणि हे निर्णय घेतील. आमच्या सद्भावना आहेत. ठीक आहे राजू वाघमारेजी, शेवटची 30 सेकंद आहेत माझ्याकडे. उद्धव ठाकरेंचा पक्ष असा म्हणतोय की आमच्याकडे रक्ताचं नातं त्या दोन्ही भावांचं आहे, कार्यकर्ते एकमताचे आहेत आणि आमची हिस्ट्री आहे आणि आम्हाला ज्यासाठी लढायचंय ते हेतूही एक आहेत आणि स्पेसही जास्त आहे. तुमच्याकडे काय राज ठाकरेंना ऑफर करण्यासारखं?
आमच्याकडे एकच आहे की या महाराष्ट्राची प्रगती आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्या गेल्या 2.5 वर्षातली केलेली महाराष्ट्राची प्रगती, आता होत असलेली महाराष्ट्राची प्रगती, हे महायुतीचं सरकारच चांगल्या राज पद्धतीने ठाकरेंच्या करू दृष्टीने ही शकतं. प्रगतीची व्याख्या लोकांना वेगळी रोजगार आहे, देऊ तुमची शकतं, आणि त्यांची व्याख्या महिलांना- वेगळी आहे, त्याचं काय? नाही, नम्रताजी, महाराष्ट्र आता देशामधलं एक टॉप नंबरचं प्रगत राष्ट्र म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत. राज ठाकरेंच्या काही सजेशन्स असतील तर ते आमच्या बरोबर आले तर त्या सजेशन्स घेऊन आपण महाराष्ट्राची प्रगतीच करणार आहोत. बर. कारण शेवटी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठी बांधवांनी आणि जनतेने आम्हाला स्वीकारलंय ना की त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचे एवढे लोक निवडून आले आणि ह्या येणाऱ्या नगरपालिका आणि याच्यामध्ये पण येतील. तुम्हाला मी नम्रताजी एक गोष्ट सांगतो की गेल्या सगळ्या महानगरपालिका आणि मुंबईचं खास महानगरपालिकांचे प्रचाराचे मुद्दे जर तुम्ही बघितले तर उभाटा ठीक आहे. दरवेळी निवडणुकीच्या वेळी हेच सांगतं की अगदी. आणि मुंबईला निवडणुकीच्या वेळी आता महाराष्ट्रापासून वेगळं नेमकं करायचंय. तुम्ही जसं म्हणतात म्हणून तसं तुम्ही चित्र काय दिसेल हे आपल्याला बघावं लागणार आहे. राज ठाकरेंसमोर पर्याय तर अनेक आहेत, मात्र त्यातला सर्वात व्यवहार्य पर्याय कुठला आहे की यातला कुठलाच पर्याय राज ठाकरे निवडणार नाहीत आणि धुडकावून स्वबळावरती काहीतरी वेगळं करून दाखवतील ते आता येणारा काळ आपल्याला सांगेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथे जमलेला आहे.